जयपाल साहेब एक सांगा की आज एकदम सकाळी सकाळी महानगरपालिका यांनी मार्किंगचं पुन्हा एकदा आपल्या कामची सुरुवात केलेली आहे आणि 2 दिवसापूर्वी आपला जो एक मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये आपल्याला आश्वासन भेटला होता आणि आज सकाळी पुन्हा एकदा तेच कामाची सुरुवात झाली. काय सांगणार? नाही, आज रात्री ज्या पद्धतीने काम झालंय, आज भिवंडी शहरातील जनता झोपलेली आहे. दुकानदार आपापले दुकान, जे बाहेरचे दुकानदार ते आपल्या घरी गेलेले आहेत आणि अशा वेळेस हे लोक गनिमे गावा करून या दुकानांची मार्चिंग करतायत, घरांची मार्किंग करतात जे लोक झोपलेले आहेत. अशा चोरीच्या पद्धतीने हे लोक मार्किंग करतायत की इथल्या शहरातल्या व्यक्तीला माहिती नाही पडलं पाहिजे की अशा पद्धतीने चोरीने ते लोक मार्किंग करून आपलं काम करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये पोलीस प्रशासन त्यांना सहकार्य करत आहे. आमचं एकच म्हणणं आहे, प्रारूप विकास आराखडा असताना जो आराखडा मंजूरच नाही, त्या मंजूर नसताना त्यांना मार्किंग करण्याचा अधिकारच नाही. पहिली गोष्ट, त्यांनी मार्किंग का केलं? मार्किंग करायचं त्यांना अधिकारच नव्हता. तुम्ही इतकी घाई का करताय? तुम्ही इतकी तत्परता जर दाखवायची होती तर पूर्वी जे मंजूर झालेले जे रस्ते होते ते करायचे होते. जे मंजूर नाही ते रस्ते पहिले करतायत आणि जे मंजूर आहेत, जे नाही आहेत, त्याच्यावर त्यांना काम करायला त्यांना आज जोर सुटतोय. आणि अशा पद्धतीने रात्रीच्या पद्धतीने ते लोक काम करतायत, ही अतिशय खेदाची बाब आहे आणि त्याचा आम्ही खंत व्यक्त करतो. पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकाचे जे उपायुक्त होते तुमच्याशी काय बोलणं झालंय? पोलीस प्रशासनाच्या उपायुक्तांशी आम्ही चर्चा केली, जे ACP साहेब होते त्यांच्याशी, पण ते म्हणतात आम्ही आदेशाचं पालन करतोय आणि आदेशाचं पालन करून आम्हाला त्यांना प्रोटेक्शन द्यायचं म्हणून आम्ही प्रोटेक्शन देतोय. पण त्यांचं एक कर्तव्य होतं की जनतेला तुम्हाला प्रश्न जेव्हा जनता विचारते त्यांना तुम्ही समोरचा व्यक्ती कायदेशीर काम करतो का नाही करतोय, तो जर चोरी करतोय आणि त्याला तुम्ही साथ देत असाल तर ही पण चोरीच आहे ना. चोरीला साथ देणंच एक जनतेची कुठेतरी दिशाभूल होते या सगळ्या, आणि ते पूर्णपणे दिशाभूल करून हे काम करतायत. पोलीस प्रशासनाशी देखील याचं दिशाभूल झालेली आहे. याच्या पुढचा पाऊल आम्ही आता हे बेकायदेशीरपणे जे कृत्य झालेलं आहे त्या संदर्भात आम्ही या अधिकाऱ्यांवर FIR करणार आहोत आणि आम्ही कायदेशीर नियमाने आम्ही संविधानात राहून या सगळ्या गोष्टी करत आहोत. आम्हाला त्यांच्यावर FIR कर किंवा चौकशी लावून त्याच्यावर FIR तुम्ही करा. अधिकाऱ्यांना आम्ही विनंती करणार आहोत की चौकशी करून त्यांच्यावर FIR झाली पाहिजे. हम बोल रहे हैं आपको मैं गैर कानूनी काम है FIR होना चाहिए. नोटिस के बगैर आम्हाला मोर्चा वीडियो